महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र दौरा सुरू झाला. खरं तर काल पहिल्या दिवशी सोलापूरमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे हे मुक्कामी धाराशिवमध्ये पोहोचले आणि धाराशिवच्या याच पुष्पक पार्क हॉटेलमध्ये राज ठाकरे हे रात्री मुक्कामाला होते आणि त्यानंतर आज सकाळपासून ज्या इच्छुकांच्या मुलाखती असतील किंवा पदाधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत या पुष्पक पार्क हॉटेलमध्येच पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता पहिली बैठक जी आहे ती इच्छुक उमेदवार जे असतील त्या इच्छुक उमेदवारांची आणि त्यासोबतच जे धाराशिवमधले जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांची देखील बैठक जी आहे ती या निमित्तानं पार पडते. खरं तर राज ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास 250 ते 250 जागा जी आहे ती मनसे राज्यभरात लढण्याची तयारी करते आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण मराठवाड्याचा दौरा जे आहे ते राज ठाकरे करतायत आणि दौऱ्याच्या या दुसऱ्या दिवशी धाराशिवमध्ये राज ठाकरे दाखल झाले आहेत. खरं तर काल धाराशिवमध्ये राज ठाकरे पोहोचल्यानंतर मराठा समाज जो आहे तो काहीसा आक्रमक झालेला होता. आरक्षणासंदर्भात राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती त्यासंदर्भात स्पष्टीकरण घेण्यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते या पुष्पक पार्क हॉटेलमध्ये पोहोचलेले होते आणि त्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो धाराशिवच्या या पुष्पक पार्क हॉटेलमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी बघता रात्रीपासूनच सगळे पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले. सुरक्षेच्या कारणास्तव दंगल नियंत्रण पथक असेल या सगळ्यांचे कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत सकाळपासूनच या ठिकाणी रात्रीपासून खरं तर मुक्कामी पोलीस सगळे इथे या ठिकाणी आहेत आणि सुरक्षा जी आहे ती आपल्याला या पुष्पक पार्क हॉटेलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. कार्यकर्ते जे आहेत ते अगदी काही वेळामध्ये इथं दाखल व्हायला सुरुवात होईल. जसं मी म्हणालो सकाळी 10 वाजता जी आहे ती पहिली बैठक मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आणि इच्छुक उमेदवारांची पार पडणार आहे. धाराशिवमध्ये 4 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 4ही विधानसभा मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे आपल्या या बैठकीच्या माध्यमातून घेणार आहेत. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.